लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील हप्ता कधी मिळणार? नोव्हेंबर महिना संपला. डिसेंबर महिन्याचा देखील पहिला आठवडा आता संपत आलेला आहे. अजूनही लाडकी बहीण योजनेचा जी.आर. का आला नाही? योजनेचे पैसे मिळणार का लांबणार? असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा जी.आर. येत्या 2 दिवसांमध्ये येणार असल्याचे बोलले जात आहे. आणि 2 दिवसांनी जी.आर. आल्यानंतर साधारणपणे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण हे 10 डिसेंबर रोजी चालू होईल आणि त्यानंतर 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व लाभार्थी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे 1500 रुपयांप्रमाणे जमा होणार आहेत. लक्षात घ्या, हा फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता असणार आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींना अजून काही दिवस थांबावे लागणार आहे, कारण डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारे अधिकृत अपडेट आलेली नाही. सध्या राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठीची यादी तयार झाल्याची माहिती मिळत आहे आणि हप्ता वितरणासाठी राज्य सरकारच्या अर्थ विभागाकडे महिला व बालविकास विभागाने आता निधी देखील मागितला आहे. आता महिला व बालविकास विभागाला जेव्हा राज्याचा अर्थ विभाग निधीची वितरण करेल, त्यानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. म्हणूनच लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला ऑक्टोबर महिन्यापर्यंत सर्व हप्ते आले असल्यास तुम्हाला आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळताना कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी अडचण येणार नाही. यामधील महत्त्वाचा मुद्दा एक, अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत की आमची ई-KYC प्रक्रिया झाली नाही, मग आम्हाला आता नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार का नाही? तर लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचा आणि ई-KYCचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. त्याच्यामुळे जर तुमची ई-KYC झालेली असेल, ई-KYC झालेली नसेल तरी देखील तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता वितरित होणारा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC बाबतच्या महत्त्वाच्या अपडेटबद्दल बोलायचे झाल्यास, काल दिनांक 5 डिसेंबर रोजीच आपण एक परिपत्रक पाहिले आणि त्या परिपत्रकामध्ये नमूद केल्यानुसार लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला पती अथवा वडील नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, तर तुम्हाला स्वतःचा त्या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर त्या ठिकाणी तुम्हाला OTP येणार आहे आणि तो OTP आल्यानंतर तुम्हाला फक्त तो OTP टाकायचा आहे आणि OTP टाकून पुढे पतीच्या अथवा वडिलांच्या माहितीच्या ठिकाणी तुम्हाला काहीही न टाकता तुम्हाला काय करायचं आहे, जर तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट झाला असल्यास घटस्फोट प्रमाणपत्र घेऊन तुमच्या अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे. अंगणवाडी सेविकांना आता परिपत्रक जमा झाले आहे, त्याच्यामुळे अंगणवाडी सेविका तुमचे डॉक्युमेंट नक्कीच घेणार आहेत आणि ते डॉक्युमेंट पुढे पाठवल्यानंतर तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गतची ई-KYC प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे, जेणेकरून जानेवारी महिन्यापासून देखील योजनेचे पैसे तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचण न येता मिळणार आहेत. म्हणूनच नोव्हेंबर हप्ता तर सर्वांना जमा होणारच आहे, परंतु तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा तुम्हाला जानेवारी महिन्यापासूनचे सर्व पैसे सुरळीत पाहिजे असल्यास तुम्ही तुमची ई-KYC प्रक्रिया करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. लाडकी बहीण योजनेबाबतचे तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.